प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ह्या देशाचा मूळ मालक, ह्या देशाचे मूळ रहिवासी, ह्या देशाचे मूळ निवासी की ज्यांना इथल्या बाहेरून आलेल्या आक्रमणकारांनी, प्रस्थापितांनी मूळ प्रवाहातून बेदखल करत त्यांना भटके जीवन जगायला भाग पाडले. रानोमाळ त्यांना भटकाव्याला लावले. त्यांच्या जमिनी, त्यांच्या संपत्ती जप्त करून त्यावरती आपला अधिकार करून त्यांनी ह्या मूळ समाजाला, जो मूळ आदिवासी समाज आहे, मूळ निवासी समूह आहे, त्यांना रानोमाळ भटकायला भाग पाडले. त्यापैकी भिल्ल समाज हा एक महत्त्वाचा घटक आहे. मित्रांनो, भिल्ल समाज हा महाराष्ट्रातला आणि या देशातला एक प्रमुख आदिवासी समाजातला एक प्रमुख घटक. या भिल्ल समाजाची राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये लक्षणीय लोकसंख्या आहे. भिल्ल समाजाची महाराष्ट्रामध्ये तर त्या समाजाचं एक मुख्य जे ठाणं आहे, भिल्ल ठाणं, ज्याला अपभ्रंश झाला त्या शब्दाचा आणि त्याला बुलढाणा म्हणण्यात आलं. बुलढाणा हे मुळात भिल्ल समाजाचं एक महत्त्वाचं ठाणं, महत्त्वाचं केंद्र. परंतु या भिल्ल ठाण्याला अपभ्रंश होऊन बुलढाणा झालं. या भिल्ल समाजाला आपलं संभान जागृत करणाऱ्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडत आहे. मित्रांनो, भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड जे घडलं ते आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं जातंय की भारतामधलं सगळ्यात क्रूर असं ते जालियनवाला बाग हत्याकांड होतं की ज्याच्यामध्ये सुमारे 400 ते 500 शहीद झाले. जे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या बाजूला असणाऱ्या जालियनवाला बागेमध्ये 13 एप्रिल 1919 मध्ये जनरल डायर या विकृत व्यक्तीने जो अंधाधुंद गोळीबार केला, त्याच्यामध्ये निष्पाप 400 ते 500 लोक शहीद झाले, जे आपल्या न्याय अधिकारांसाठी जालियनवाला बागमध्ये एकत्रित आले होते. हा इतिहास आम्हाला शिकवला जातो की भारतामधला सर्वात मोठं हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट मात्र आम्हाला कधी सांगितल्या जात नाही, ती म्हणजे या 1919 मध्ये जी घटना घडली 13 एप्रिलमध्ये, त्याच्याही आधी 6 वर्ष आधी 1913 मध्ये या भारतामधलं सर्वात भीषण असं हत्याकांड घडलं होतं. होय, राजस्थानच्या बांसवाडा ह्या जिल्ह्यामधील मानगड ह्या ठिकाणी सुमारे 1,500 त्याच्याही पेक्षा जास्त आदिवासी समाजावरती निर्घृणपणे गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आलं होतं. त्यामध्ये 1,500 पेक्षा जास्त लोक शहीद झाले होते. परंतु हा इतिहास आमच्यापासून लपवला जातो. आम्हाला फक्त एक विशिष्ट इतिहास शिकविला जातो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जे आदिवासी समूह आहे, तो आदिवासी समूह या देशाचा मूळ निवासी, आदिवासी म्हणजे तो मूळ इथला या भारताचा नागरिक. आणि ह्या ज्या 1,500 आदिवासी मारले गेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भिल्ल समाजाचे लोक होते. मित्रांनो, हे भिल्ल समाजाचे लोक त्या बांसवाडामध्ये 1913ला एकत्रित येण्याचं कारण होतं, त्यांना त्यांच्या स्वतःचं आर्थिक उन्नतीसाठी, स्वतःच्या सामाजिक उन्नतीसाठी एक स्वतंत्र असं राज्य त्यांना हवं होतं. भिल्ल प्रदेश, भिल्ल राज्य त्यांना ते हवं होतं. 1913 पासूनची ती मागणी आहे. स्वामी गोविंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली ती पहिल्यांदा मागणी करण्यात आली. ती आज तागायत सुरू आहे. काल परवा बाप या पक्षाचे, बाप म्हणजे BAP, भारतीय आदिवासी पक्ष, बाप या पक्षाचे खासदार राजकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली 25 ते 30 आदिवासी संघटनांनी मिळून, भिल्ल समाजाच्या संघटनांनी मिळून बांसवाडा येथे एक मोठी रॅली केली. त्या रॅलीमध्ये त्यांनी
स्वतंत्र भिल्ल प्रदेशाची मागणी केली. ह्या भिल्ल प्रदेशाच्या मागणीमध्ये त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र ह्या 4 राज्यातील सुमारे 49 जिल्ह्यांना वेगळं करून आम्हाला आमचा एक वेगळा भिल्ल प्रदेश, भिल्ल राज्य द्यावं अशी एकमुखी मागणी केलेली आहे. बांधवांनो, अर्थात आपल्या भारतामध्ये जे 28 राज्य आहेत सध्या डॉक्टर बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानुसार जे 28 राज्य निर्माण करण्यात आलेली आहे, त्या 28 राज्य ही भाषावार प्रांत रचना आहे. त्या भाषेचं राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ मराठी भाषिकांना महाराष्ट्र, राजस्थानी बोलणाऱ्यांना राजस्थान, मारवाडी जे बोलतात भाषा त्यांना राजस्थान, तुमच्या मल्याळम भाषेच्या लोकांसाठी केरला, तमिळ भाषिकांसाठी तमिळनाडू, कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश, अशी ती भाषावार प्रांत रचना आहे. ही पहिल्यांदा म्हणजे जातीवर आधारित राज्य निर्माण करण्याची मागणी या भिल्ल समाजाकडून होत आहे. अर्थात त्याला देश तोडण्याची एक प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जात आहे विरोधकांकडून त्यावरती आक्षेप घेतला जात आहे की यांनी जातीवर आधारित प्रदेश मागाची जी भूमिका घेतलेली आहे किंवा मागणी केलेली आहे ती देश तोडणारी आहे. त्यामुळं भिल्ल नावानं असा कोणताही प्रदेश निर्माण करता कामा नये असं काही त्यावरती विरोधकांनी आक्षेप नोंदवलेले आहे. अर्थात ही मागणी आजची नाही आहे. भाषावार प्रांत रचना ही 1949च्या नंतर अस्तित्वात आली, पण त्या आधीपासून म्हणजे 1913 पासून ही मागणी करण्यात आलेली आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे जे मानगडमध्ये हत्याकांड घडलं त्याच्यामध्ये 1,500पेक्षा जास्त भिल्ल समाजाचे लोक शहीद झाले. मित्रांनो, ह्या 49 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक या आदिवासी बहुल जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि अशा पद्धतीने या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधील 49 जिल्ह्यांचा मिळून आम्हाला आमचं वेगळं भिल्ल राज्य देण्यात यावं अशी मागणी भिल्ल समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिवस आहे. ह्या दिवशी आम्ही आणखी मोठं आंदोलन दिल्लीमध्ये करू अशी घोषणासुद्धा ह्या भिल्ल समाजाच्या लोकांनी केलेली आहे. अर्थात त्यांची ही मागणी पूर्ण होते की नाही होत, ही मागणी संवैधानिक आहे की नाही हे येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. भिल्ल समाजाने देखील ह्या देशाच्या उन्नतीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये एक मोलाचा वाटा उचललेला आहे. भिल्ल समाजाचं प्राबल्य या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात देखील भिल्ल समाज हा एक प्रमुख घटक मानला जातो, कारण ह्या भिल्ल समाजाचं एक मोठं केंद्र या महाराष्ट्रामध्ये होतं, ज्याला भिलठाणा म्हटलं जात होतं. काळाच्या ओघात अपभ्रंश होऊन त्या भिल्ल ठाण्याचं बुलढाणा झालं, जो आज आपण बुलढाणा जिल्ह्याच्या नावानं त्याला ओळखतो. हे वास्तविक पाहता इतिहासकारांच्या मते हे पूर्वीचं भिल्ल ठाणा आहे, म्हणजेच बुलढाणा आहे. या आदिवासी समूहातील भिल्ल समाजाने अनेक प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून या देशाला मोठं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल वाद नाही. त्यांची मागणी मान्य होते की नाही हे आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.